विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत। वर्षभरापासून पाणीपट्टी कर ग्रामपंचायतला भरून सुद्धा आताच का नोटीस? या नोटीस मागे दडलंय काय? ग्रामसेवक सहदेव ढेपे ग्रामपंचायत कुंभारीला आहेत, मग दफ्तर मात्र शेडगीला कशासाठी? कुंभारी ग्रामपंचायत ग्रामसेवकांचा भोंगड कारभार। एक म्हण आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी, तसंच काही कुंभारी गावात घडलंय। ग्रामसेवक ढेपे साहेब, तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। 1972 मध्ये कुंभारी झोपडपट्टीमधील नागरिकांना इंदिरा गांधी निधीतून घरकुल मंजूर झाला होता। तर नागरिकांनी अनेक वर्षांपासून पाणीपट्टी कर ग्रामपंचायतला भरला, मग ही नोटीस बजावण्यात आली, ती कशासाठी? कुंभारी ग्रामपंचायत कार्यालयामधील ग्रामसेवक यांची निलंबनाची कारवाई का होत नाही? याच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष द्यायला हवे। ते देतील का? तात्काळ बदली झाली नाही तर कोर्टात कॅबेट दाखल करणार, पीडित कुटुंबियांनी घेतला आक्रमक पवित्रा। याआधी युवक काँग्रेसचे सदस्य रोहितदादा बिराजदार यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून निवेदन दिले होते। ग्रामपंचायत कायद्यानुसार वर्षातून 5 वेळा ग्रामसभा व्हायला हव्यात, परंतु ग्रामपंचायतमध्ये फक्त एकदाच ग्रामसभा होते। ग्रामस्थांनी ग्रामसेवक महिन्यातून किती दिवस ग्रामपंचायतमध्ये कार्यालयामध्ये हजर राहतात याची दखल घ्यायला हवी। जंगम वस्ती, बालाजीनगर, विजयनगर, चंद्रोदय नगर यांचा महसूल किती गोळा होतो? दफ्तर व कागदपत्र ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नसून ग्रामसेवक सहदेव मुरलीधर ढेपे राहणार शेडगी येथील घरामध्ये आहे, मग यामागचे रहस्य काय आहे? ग्रामसेवक यांच्या पाठीवरती कोणाचा वरदहस्त आहे याची चौकशी व्हावी। सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा ग्रामसेवक कुंभारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तब्बल 22 वर्षांपासून एकाच ठिकाणी खान मांडून बसलेला आहे। तो एकाच ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत आहे, याची बदली का होत नाही? अशी कोणती वनस्पती, अशी कोणती संजीवनी या ग्रामसेवकांनी प्राशन केली आहे, जेणेकरून वरिष्ठ अधिकारी यांची बदलीच करू शकत नाहीत? या ग्रामसेवकावरती राजकीय पुढारी, वरिष्ठ अधिकारी नेमका कोणाचा वरदहस्त आहे? ग्रामसेवक सहदेव मुरलीधर ढेपे यांच्यावर जर निलंबनाची कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी तालुका अध्यक्ष सिद्धराम छप्पेकर यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला असून याचे परिणाम वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील भोगावे लागतील। यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही, असे सिद्धराम छप्पेकर यावेळी म्हणाले आहेत। विश्व 24 न्यूज करिता प्रतिनिधी अमोक सिद्ध कुद्रे। नाव आपलं साहेब? पहिला गंगाधर शिवण्णा कुद्रे। सर, मी कुंभारी झोपडपट्टीमध्ये राहतो। म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या बाजूला नोटीस आलेले आहेत ना, त्या नोटीसमध्ये म्हणलेले आहेत की त्यांनी 1972 नुसार कब्जे हक्काने भाडेपट्ट्याने प्रदान केलेले शासकीय जमिनीच्या अटी व शर्तीचे पालन केले नाही तर जमिनीधारक शर्तभंगाच्या कारवाईसह ठराव पात्र। तर तुमचं 1972 मध्ये ग्रामपंचायतचा तुमचं करार झालेला आहे की इंदिरा गांधी ते आम्हाला हे दिलेलं आहे घरकुलं, मग त्याच्यामध्ये तुमचं आणि ग्रामपंचायत करार झालेला असल्यामुळं त्या दिवसापासून आम्हाला नोटीस आलेलं नाही, तर आत्ताच आम्हाला नोटीस बजावलेलं आहे। आम्ही इकडं घरपट्टी पाणी पडतो ग्रामपंचायतीला भरतो, मग ह्याचं काय आहे प्रश्न? आणि आता महसूल खात्याचं आम्हाला नोटीस आले, 15 दिवसात नोटीसचं उत्तर द्या, नाहीतर एवढं कर भरा। मग एवढं दिवस आम्ही महसूल भरलेलं इकडं ग्रामपंचायतीला, मग त्याचं काय उत्तर? आणि आमचं घराचं आता विल्हेवाट झालेलं आहे, 3 आम्ही भाऊ आहे, त्याच्या वाटणीपत्र आम्ही नोटरी करून घेतलेलं आहे, मग ते आम्ही ग्रामपंचायतीला नोंद आहे। आता सिटी सर्वेला आमचं वडिलाचं मयत झालेलं, वडिलाच्या नावावर तिथं सिटी सर्वेला नोंद आहे, मग ह्याने आमच्याकडनं 1,500 खाल्लेला पैसे ढेपेना, मग ते का वर पाठवलेलं नाही? आणि ह्याच्या अतिरिक्त विजयनगर, बालाजीनगरमध्ये किती महसूल गोळा होतंय ह्याच्याकडे दप्तर इथं नाही, घरी ठेवलेलं आहे त्याने, आणि त्याचा महसूल काय आहे? माननीय जिल्हाधिकारी यांनी हे करून चौकशी करून आणि ग्रामपंचायतीला न्याय द्यावा, इथं कोणाचा पाठबळ आहे हे करावं। आणि ढेपे 25 वर्ष इथं आहे वडिलापासून इकडं, आणि त्याचा तात्काळ बदली करावा। नाही केलं तर आम्ही कोर्टामध्ये कॅबेट दाखल करणार आहे। मी परस्पर ह्याचं कलेक्टर ऑफिसनं परस्पर हे करावं। साहेब, आपल्या कुंभारी गावातील गावठाण जागा ग्रामसेवकांनी
विकून हा. उतारा दिलेला आहे, याच्याबद्दल आपली काय मागणी? अहो गावठाण त्याच्या अंडरच आहे ना. त्यांनी 4-4 लोकांना पैसे खाऊन त्यांनी 4-4 लोकांना उतार दिलेला आहे. त्याचा जिल्हाधिकाऱ्याने चौकशी करावा आणि तात्काळ त्याला इथनं बदली करावा. इथं त्यांनी ग्रामपंचायत ऑफिसमध्ये 25 वर्ष झाला, इथं कशाला ठेवलं तुम्ही? सरकारी नियमाप्रमाणे 3 वर्षाच्या कोणालाही त्याचं 25 वर्ष कोणाचं पाठबळ आहे हे चौकशी करावा. तुम्ही बदली करत नसेल तर मी कोर्टाला कॅबिनेट दाखल करणार, त्याच्याप्रमाणे बदली करावा तुम्ही आणि त्याचा तुम्ही विचार करावा. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.